आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच बातमी नीट पेपर फुटी संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने 11वी अटक केली आहे। मनीषा हवालदार असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून या मनीषा हवालदार यांनीच भौतिकशास्त्राचा पेपर फोडल्याचा आरोप आहे। सीबीआयने केलेल्या सखोल चौकशीनंतर पुणे इथल्या सेठ हिरालाल सराफ प्रशालेत कार्यरत असलेल्या मनीषा हवालदार या महिलेला अटक करण्यात आली। ही महिला नीट यूजी 2026 या परीक्षा प्रक्रियेत सहभागी होती आणि एनटीएने तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं। तिला भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांची संपूर्ण माहिती उपलब्ध होती। भौतिकशास्त्र विभागाचे काही प्रश्न सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत तिने शेअर केले होते, असंही प्राथमिक तपासातनं समोर आल्याचं सीबीआयच्या सूत्रांचं म्हणणं आहे। मनीषा हवालदार आणि नीट पेपर फुटीचं कनेक्शन काय आहे त्यावर एक नजर टाकूया। मनीषा हवालदार या पुण्यातल्या सेठ हिरालाल सराफ प्रशालेमध्ये कार्यरत आहेत। नीट परीक्षा प्रक्रियेत सहभाग त्यांचा होता। एनटीए कडून त्यांना तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं। मनीषा हवालदारचा भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत सहभाग होता। भौतिकशास्त्र विषयाचे काही प्रश्न आरोपी मनीषा मांढरेला शेअर करण्यात आले होते। नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमधील भौतिकशास्त्राच्या प्रश्नांशी अनेक प्रश्न जुळलेले आहेत। आणि या सगळ्यानंतर जी आतापर्यंत अटक केलेल्या 10 जणांची चौकशी करण्यात आली, त्यानंतर आता मनीषा हवालदार यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या। या प्राध्यापिका आरोपी मनीषा हवालदार आहेत, ज्यांना सीबीआयने अटक केली आहे। नीट प्रकरणात आतापर्यंत एकूण 3 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। या सगळ्यांना सीबीआयने ताब्यात घेतलं असून या सगळ्यांची कसून चौकशी सुरू आहे।